जय गुरुदेव. या देवी सर्वभूतेषु शास्त्ररूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नमो नमः. मी डॉक्टर जान्हवी महाडिक. शास्त्रावी जान्हवीच्या ह्या तिसऱ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी खूप स्वागत करतेय. आणि छान वाटतंय की शास्त्रामध्ये जे काय दिलेलं आहे ह्याबद्दलची उत्सुकता ते जाणून घेणं हे आवडते आपल्या सगळ्यांना. आणि ती एक गरज आहे. आणि एक छोटासा प्रयास करते तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा. आपण भारतीय वैदिक वास्तुशास्त्राबद्दल बोललो की खूप शास्त्रांचा यामध्ये समावेश होतो. मागच्या सत्रामध्ये आपण त्यातलं एक महत्वाचं शास्त्र जे आहे वास्तुशास्त्र, भारतीय वैदिक वास्तुशास्त्र, ह्याची एक सुरुवात आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे शास्त्र किती प्रगत आणि विकसित आहे आणि त्याचा आपल्या जीवनासाठी आपण किती चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं. आणि सामान्य माणसाबद्दल म्हणाल तर आपल्याला नेहमीच उत्सुकता असते अशी की मी राहतो ते घर, मी राहतो तो फ्लॅट, मी माझं ऑफिस किंवा माझी जागा ही खरंच शास्त्राप्रमाणे आहे का? किंवा जे काही माझ्या आयुष्यामध्ये आता काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत ते माझ्या वास्तूच्या दोषामुळे तर नाहीत ना. त्यामुळं वास्तुशास्त्र ह्या विषयात बहुतेक वेगळं वलय सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. मग त्याचे काही नियम आहेत. ते नियम सर्वसामान्यांना माहीत नसतात. माहीत असतात तर ते गुगल काकांनी सांगितलेले, युट्यूबमधनं आलेले, व्हॉट्सअपच्या मेसेजमधनं आलेले असे असतात. ते कितपत शास्त्राला धरून आहेत हे माहीत नाही पडत आपल्याला. आणि आपण काहीतरी कोणाचं तरी ऐकतो, वाचतो आणि त्याच्याप्रमाणे सुरू करून देतो, ज्याला आपण म्हणू शकू की अर्धवट माहिती असू शकते ती. आणि मग त्याचा रिझल्ट नाही मिळत, हवं तसं आपल्याला गोष्टी घडत नाहीत आयुष्यामध्ये. मग आपण ज्या सोर्समधनं ते घेतले त्या सोर्सला दोष नाही देत, शास्त्राला दोष देतो आपण की हे काही असं नाहीये, काम नाही करत बाबा हे. तर ते आपण बघितलं पाहिजे की तो सोर्स कुठला आहे, कुठल्या गोष्टीमधनं आपण ते घेतलेलं आहे, तर ते खरंच शास्त्रानुसार आहे का नाहीये ह्याचा जरासा आपल्याला विचार केला गेला पाहिजे त्याच्यामध्ये. तर ह्यापुढे लक्षात ठेवावं नेहमी असंच की ज्ञान खूप आहे, खूप ठिकाणून आपल्याला उपलब्ध होतं. फक्त ते व्यवस्थित शास्त्रानुरूप आलेल्या मार्गातनच आलंय की नाही ह्याची एकदा शहानिशा करून घ्यायची आणि मग ते कितपत अप्लाय करायचं किंवा कितपत त्यावर विश्वास ठेवायचा हे आपल्याला त्याच्यामध्ये करता येऊ शकणार आहे. ठीक आहे. तर आजचाच हा विषय आहे आपल्याला जो अत्यंत जिव्हाळ्याचा म्हणू शकतो, सकारात्मक म्हणू शकतो, ऊर्जावान असा म्हणू शकतो, अशी ही आपल्या घरातली एक जागा. ते म्हणजे आपलं पूजा घर, देवघर, जिथे आपण आपले देवता मांडतो ती जागा. त्याला देववास्तू, देवालय, मंदिर अशा वेगळ्या वेगळ्या नावाने शास्त्रामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख आढळतो. तर नेहमी क्लायंटकडे गेल्यानंतर किंवा आपल्या मनामध्ये नेहमी असा प्रश्न असतो की माझं देवघर हे व्यवस्थित आहे का, शास्त्रसंमत आहे का, तिथं जे काय मी अध्यात्माचं करतीये, साधना म्हणा, उपासना म्हणा, त्या सगळ्या ज्या कारणासाठी मी करते त्याचा उपयोग खरंच मला होतोय का मी उगाचच आपल्याच करते करते आणि मग काहीच मला मिळत नाहीये. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या एका शब्दात मिळू शकतात की देवघर वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा शास्त्रसंमत आहे का. तर आता सगळ्यात पहिला प्रश्न मनामध्ये नेहमी येतो, म्हणजे माझ्या तरी मनात अभ्यास करताना असा आला की खरंच आपल्या घरात किंवा आपल्या समाजामध्ये देवघर किंवा मंदिराची गरज आहे का. का पूर्वीपासनं एवढी मोठी मोठी मंदिरं निर्माण केली गेली, का समाजाची ती गरज होती, का प्रत्येक घरामध्ये एक एक जागा ही पूजा घरासाठी असली पाहिजे, प्रत्येक घरात एक पूजा घर असलं पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ह्याची काहीतरी कारणं असली पाहिजेत ना, म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या मंदिरांची निर्मिती झाली आपल्याकडे. तर ह्याच्या मागच्या सायंटिफिक जेव्हा आपण खोलात जाऊन ह्याचा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी चालल्यात.
मग आपण रोज काही रोजच्या रोज ज्या काही आपल्या हालचाली, रोजची काही दिनचर्या चाललेली असते, उद्योग धावपळ जे काही असतं ते त्याच्यामध्ये शारीरिक ऊर्जा, आपल्या शरीरातली सगळी ऊर्जा वापरली जाते. फक्त शारीरिक ऊर्जा नाही वापरली जात, तर मानसिक ऊर्जा सुद्धा वापरली जाते. आपण मेंटली पण थकून जातो दिवसभर काम करून शरीराबरोबर सुद्धा. मग दुसऱ्या दिवशी परत त्याच नव्या ऊर्जेने उत्साहाने जर कामाला लागायचं असेल, तर आपली ही बॅटरी, हे जे शरीर आहे, हे चार्ज होणं गरजेचं आहे. तर चार्ज करण्यासाठी काय, तर शरीरातली जी शारीरिक ऊर्जा संपतीये, ती चार्ज करण्यासाठी आपण अन्न, जेवण करतो. आपल्या शरीराला जे काही लागतं ते सगळं आपल्या जेवणातनं आपल्या शरीरामध्ये मिळते. त्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा आपल्याला परत मिळते. 8 तास झोपतो आपण शांतपणे, त्यांनी आपल्या शरीराची ऊर्जा आपल्याला परत मिळते दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी. पण हे जे काही थकलंय विचार करून करून मानसिक, तर ती मानसिक ऊर्जा, ती मनःशांती परत मिळवण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी काय, त्या ऊर्जेचा, त्या बॅटरीचा चार्जर कुठला आहे? तर हा सगळा विचार जेव्हा केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की मंदिरांची निर्मिती ह्यासाठी झाली. तुमचं मानसिक, जे काही तुमची मानसिक बॅटरी आपण ज्याला म्हणू शकतो, ती परत चार्ज होण्यासाठी, मनशांती मिळण्यासाठी, तुमचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी, बॅलन्स राहण्यासाठी, मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी समाजामध्ये मंदिरांची निर्मिती करावी लागली किंवा पूजास्थान तयार करावे लागले. आणि हेच कारण आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले की पूजा घर असलं पाहिजे. त्यामुळे तुमची मानसिकता, तुमची मेंटल हेल्थ चांगली राहायला मदत होते. त्यामुळे प्रत्येक घरात पूजाघर पाहिजे, ह्याचं एक स्पष्ट सायंटिफिक रिझन आता आपल्याला समजलेलं आहे. आपल्या भारतीय परंपरेचा तो एक भाग आता बनलेला आहे. पूजा घर आपल्या घरामध्ये जर असेल तर आध्यात्मिक शांतता मिळते, सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच मिळते. पण त्याच्या बरोबरीनं काही संस्कार, काही परंपरा जपल्या जातात. आणि त्या निमित्तानं आपलं कुटुंब एकत्र येऊन आपली कुटुंबच्या कुटुंब त्या परंपरेशी जोडली जातात. ते एकमेव जागा किंवा ते एकमेव साधन म्हणजे पूजा घर आणि आपले सगळे कर्मकांड किंवा आपण जी काही पूजा अर्चा करतो तिथे येऊन जातं. मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते आणि जेव्हा आपण सायकोलॉजिकली फिट अँड फाईन असतो तेव्हा कुठल्याही कामामध्ये पुढे जाण्यासाठी एक कॉन्फिडंट, एक आत्मविश्वास आपल्यामध्ये येऊन जातो. म्हणजे ह्या सगळ्यांवरून असं लक्षात आलं की देवतत्व किंवा देवपूजा किंवा घरात पूजाघर असणं हे आपल्या सगळ्यासाठीच, फक्त आपल्या घरासाठी नाही तर समाजासाठी एक शांती, समृद्धी, आरोग्य आणि समाधानाचं साधन आहे. मग देवालय, देव ही संकल्पना जी आहे ती महत्वाची का सांगितली आहे, तर त्याच्यामध्ये अग्निपुराणामध्ये एक श्लोक असा मिळतो ज्याच्यामध्ये अग्निदेवानी स्पष्ट असं लिहिलेलं आहे की ज्या घरामध्ये देवघर नाहीयेत, ज्या घरामध्ये पूजास्थानं नाहीयेत, ज्या घरामध्ये देवतत्वाची पूजा केली जात नाही, त्या घरामध्ये कुठल्या तरी दुसऱ्या एनर्जीचा, दुसऱ्या ऊर्जेचा वास असतो. ज्या ऊर्जेला आपण बोलीभाषेमध्ये भूतयोनी किंवा निगेटिव्ह ऊर्जा असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानुसार तसे परिणाम आपल्या घरामध्ये पाहावयास मिळतात. हे स्वतः अग्निदेवांनी अग्निपुराणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे देव ही संकल्पना, देवघरे आपल्या घरामध्ये असणं किती गरजेची गोष्ट आहे. कारण ती निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी पूजाघर आपल्या घरामध्ये हवंय, नाहीतर दुसरी ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करते. त्यामुळे पूजाघर जर असेल आपल्या घरामध्ये तर त्यापासून मुक्ती मिळेल आणि शांती, समृद्धी, आरोग्य मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. त्यामुळे प्रत्येक घरात एक कोपरा तरी पूजा घरासाठी हवाच, जिथे आपण पुढे येणार आहोत या विषयावरती की तिथे काय काय असलं पाहिजे इथे. तर तिथे आपल्याला शांतपणे बसून
आपली ही मानसिकता किंवा आपलं बॅटरी रुपी जे काही मेंटल हेल्थ आहे ते चार्ज करता येऊ शकेल. आता शास्त्रानुसार जर आपण बघू तर नेहमी असा प्रश्न पडतो की देवघर ठेवायचं कुठे, कुठे असलं पाहिजे, म्हणजे तिथे बसून त्याचे सगळे फलित किंवा त्याचे सगळे रिझल्ट आम्हाला मिळतील. कसं असलं पाहिजे, कशाचं असलं पाहिजे, त्यात कुठले कुठले देव ठेवलं तर ते फायद्याचे ठरतील आपल्यासाठी, कारण आपल्यासाठी चाललं नाही सगळं. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा काय उपासना करायची, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण इथे बघणार आहोत, जेणेकरून देवघर ह्या विषयातली शास्त्रशुद्ध माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. ठीक आहे, तर सुरुवात करूयात. जसा पहिला विषय झालाच आहे आता की प्रत्येक घरामध्ये देवघर असलं पाहिजे. तुम्ही आस्तिक असो किंवा नास्तिक असो, घरातली ऊर्जा सकारात्मक ठेवण्यासाठी पूजाघर हे घरात असलंच पाहिजे. दुसरा प्रश्न येतो, घरात पूजाघर असलं पाहिजे तर कुठे असलं पाहिजे. तर शास्त्रामध्ये स्पष्ट उल्लेख मिळतात आपल्याला की घरामध्ये जर पूजाघर जर ठेवायचं असेल, घरामध्ये ऑफिसमध्ये कुठेही, तर ते आपल्या पूर्ण घराच्या, पूर्ण फ्लॅटच्या, पूर्ण वास्तूच्या ईशान्य दिशेमध्ये असलं पाहिजे. तर ईशान्य ही उपदिशा येते. चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा. चार मुख्य दिशा म्हणजे पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. आणि ईशान्य ही उपदिशामध्ये येते. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये जो 90 डिग्रीचा 90 अंशाचा जो कोण बनतो ती दिशा. तर आपल्या प्रत्येक वास्तूला एक उत्तर दिशा असते, एक पूर्व दिशा असते. तिचा जो एक कोपरा मिळेल ती ईशान्य दिशा येते. त्या ईशान्य दिशेमध्ये आपलं पूजाघर असलं पाहिजे असं बहुतांशी ग्रंथामध्ये बघायला मिळतं. उल्लेख तसाच आहे की ईशान्येमध्ये पूजाघर ठेवावं. वास्तुशास्त्राचे अनेक ग्रंथ आहेत, प्रत्येक ग्रंथामध्ये हाच रेफरन्स बघायला मिळतो की ईशान्येमध्ये ठेवावं. एकच ग्रंथ असा आहे मानससारम नावाचा, ज्याच्यामध्ये त्यांनी वर्णारूप पूजाघर कुठे असलं पाहिजे असं सांगितले. वर्ण अनुरूप म्हणजे आपल्या त्याच्यात पोरं पोरी वेदांमध्ये येतात. आपल्या वेदांमध्ये 4 वर्ण सांगितलेत. मज्जा हो ना, खरं तुम्ही सांगायचं ना त्यांना. जय वर्णरूप गुरुदेव. जेव्हा ठेवायला सांगितले तेव्हा त्यांनी सांगितले त्या एका ग्रंथामध्ये, आता येतोय आवाज? हो येतोय. हा. हो येतो मॅम. वायव्य वायव्य दिशेला, वायव्य म्हणजे उत्तर आणि पश्चिमेचा कोपरा, तिथे ठेवायला सांगितलंय ब्राह्मण ह्या वर्णासाठी. आता हे वर्ण जे आहेत हे वास्तुशास्त्रीय भाषा आहे. वेगळ्या वेगळी तुम्ही जी वेगवेगळी प्रकारची कामं आपण करतो त्यानुसार वर्ण पद्धती बनवलेली आहे ना, की ही जातीवाचक हा शब्द आहे. हा कामवाचक शब्द इथे वापरला गेलेला आहे. नाहीतर बाकी सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलंय की ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमचं पूजाघर असलं पाहिजे, जिथे ईश तत्व, ईशान्य देवता गृह शांतिगृह भवेत. म्हणजे ईशान्यचं देवघर हे घरामध्ये शांती आणि समृद्धी आणायचं काम करतं. त्यामुळे आपल्या घराच्या दिशा आपण फिक्स करायच्या, शोधून काढायच्या आणि तिथे ईशान्येस हे देवघर ठेवायचं. ईशान्येस का असावं, त्याचे काही सायंटिफिक रिझन्स आहेत. ते खूप डीपमध्ये आत्ता मी जाणार नाहीये. कोणाला जर ऐकायची किंवा त्याचं जाणून घ्यायची इच्छा असेल तर युट्यूबच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये ईशान कोण किंवा ईशान कोणाबद्दल शास्त्र आणि विज्ञान ह्या नावाखाली एक पूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे. तो तुम्ही ऐकून घेऊ शकाल की पूर्ण सायंटिफिक कारण सांगितलंय की ईशान्य दिशेचं महत्व काय आणि तिथे पूजागर का ठेवलं गेलं पाहिजे सायंटिफिकली. पृथ्वीचं जे काही परिभ्रमण परिवलन होतं त्याच्या हिशोबानं ते सगळं गणित पुढे येतं. तर महत्वाचं काय आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर, की आपलं पूजाघर ईशान्य कोपऱ्यात असलं पाहिजे. आपल्या दिशा घराच्या शोधता येऊन तुम्ही ते ईशान्य कोपऱ्यात शोधून तिथे पूजाघर ठेवू शकता, ज्याच्यामध्ये देव हे पश्चिमेकडे तोंड करून असले पाहिजेत, जेणेकरून आपण पूजा करताना आपलं तोंड, आपलं मुख पूर्वे दिशेला झालं पाहिजे. ठीक आहे.
त्यामुळं पूजा करताना आपलं तोंड हे पूर्वेला असणं शास्त्रसंमत आहे. देवाचं तोंड पश्चिमेला असलं तर आपलं तोंड पूर्वेलाच तिथे आपल्याला होऊन जातं. तिथे त्यांनी आपल्याला असं सांगितलं की ह्या सगळ्या, मी आता बोलते की पश्चिमेला देवांचं तोंड असलं पाहिजे, आपलं तोंड पूर्वेला असलं पाहिजे. कुठे कुठे आपण मुख करून, कुठे कुठे तोंड करून पूजा केली तर काय काय फलित मिळतं ह्याचे सुद्धा आपल्याला रेफरन्सेस आपल्या ग्रंथांमध्ये मिळतात. म्हणजे फक्त एकच शब्द सांगून असं आपले ग्रंथकार थांबले नाहीयेत, आपले ऋषी थांबले नाहीयेत. उमास्वामी श्रावणचार नावाचा एक ग्रंथ, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं लिहिलेलं आहे की तुम्ही पूर्वेस तोंड केले की तुम्हाला, पूर्वेस तोंड करून जर तुम्ही पूजा अर्चा केली, देवतांचं आवाहन केलं तर तुम्हाला काय फलित मिळणार आहे, उत्तरेस तोंड करून पूजा अर्चा केली तर काय फलित मिळणार आहे. ह्या सगळ्या दिशेंचं फलित इथं लिहिलंय. इतक्या मायक्रो लेवलपर्यंत, इतक्या सूक्ष्म स्तरावरती जाऊन सगळ्या गोष्टी आपल्या ग्रंथांमध्ये मिळतात. तर पूर्वेस तोंड करून जेव्हा आपण पूजा अर्चा करतो, देवतांना आवाहन करतो, तेव्हा सुख समाधान शांतीची प्राप्ती होते असं ग्रंथकार म्हणतात. आणि मला वाटतं ह्या 3 गोष्टी आयुष्यामध्ये सगळ्यात वरच्या थराच्या आहेत, वरच्या लेवलच्या आहेत, ज्या आपल्याला सगळ्या गोष्टी नंतर मिळवून देतात, सुख समाधान आणि शांती. बस त्यासाठी तर देवघर असलं पाहिजे आपल्या घरामध्ये. त्याच्यामुळे देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये असलं पाहिजे, आपलं तोंड हे पूर्वेकडे झालं पाहिजे. आता बऱ्याचदा काय होतं, पूर्ण घराचा किंवा फ्लॅटचा ईशान्य कोपरा आपल्याला मिळत नाही, समहाऊ काही कारणामुळे असू शकेल तसं, तर तर ज्या रूममध्ये, ज्या खोलीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे पूजाघर, त्या खोलीचा ईशान्य कोपरा तुम्ही निवडू शकता. त्या खोलीच्या ईशान्य कोपऱ्यासुद्धा तुम्ही तुमचं पूजाघर तिथे मांडू शकता तिथे. त्यामुळे तिथे तुम्हाला ते करता येऊ शकणार आहे की नाही बाबा, आपल्याला पूर्ण फ्लॅटचा, पूर्ण घराचा, पूर्ण बंगल्याचा ईशान्य कोपरा नाही मिळाला तर त्या त्या रूमचा ईशान्य कोपरा तुम्ही पूजा घरासाठी निवडू शकता, सिलेक्ट करू शकता. शास्त्रकारांनी सांगितले पुढे की पूजाघर हे खाली जमिनीवर ठेवलं गेलं पाहिजे. आता जमिनीवर ठेवायचं तर त्याच्या खाली काहीतरी आसन असलं पाहिजे. तर आसन त्यांनी सांगितले की पूजाघर हे खाली तुम्ही काहीतरी त्याला प्लॅटफॉर्म, ओटा, कडप्पा किंवा काहीतरी ओटा बनवा, त्याच्यावरती तुमचं पूजाघर असलं पाहिजे. त्याची एक मेजरमेंट त्यांनी सांगितली की ते जमिनीच्या वरती किती वरती ठेवायचं, तुमचे देव तिथे कुठल्या लेवलवर आले पाहिजेत. आपलं हे शास्त्र जे आहे, हे आपलं शास्त्र घराचा जो मालक आहे, घरातला जो कर्ता माणूस आहे, स्त्री असू शकते किंवा पुरुष असू शकतो, ज्याच्या सगळ्या निर्णयावरती घर चालतं, त्या माणसाभोवती सगळं शास्त्र फिरतं आपलं. कारण तो महत्वाचा आहे ना, तो घराचा डिसिजन घेतो सगळा. तर पूजा घर जे आपण खाली मांडणार आहोत, त्या पूजा घराची उंची अशी ठेवायची, त्यावर मांडलेले देव ह्या लेवल आले पाहिजे की घर करता जो कोणी आहे त्या माणसाने जमिनीवर मांडी घालून बसल्यानंतर बेंबीच्या वरती ते देव आले पाहिजेत. अशा प्रकारे खाली आपल्याला त्याला बॉक्स किंवा ओटा बांधून त्यावर तुमचे देव आले पाहिजेत, देव्हारा ठेवला पाहिजे, देवघर ठेवलं पाहिजे असं सांगितलंय शास्त्रकार. जर खाली जमिनीवर आपल्याला पूजाघर ठेवायला जमत नाहीये तर आपण पूजाघर वरती भिंतीवर सुद्धा लावू शकतो. काही कारणांमुळे जर जमिनीवर खाली नाही जमलं करायला तर भिंतीवर लावण्यासाठी पण काही मेजरमेंट आपल्याला दिलेली आहेत. तर भिंतीवर देवघर कुठल्या लेवलला असलं पाहिजे, तर परत तोच नियम, जो कोणी घरकर्ता माणूस आहे, व्यक्ती आहे, स्त्री किंवा पुरुष जी कोणी असेल, तिच्या हृदयाच्या उंचीला देव आले पाहिजे. त्यामुळे तशी उंची काढून आपण त्याप्रमाणे आपल्या देवघराची अरेंजमेंट किंवा देवघराची रचना भिंतीला सुद्धा करू शकतो. त्यामुळे दोन्ही प्रकारचं देवघराला तिथे शास्त्रामध्ये संमती दिली आहे. खाली आपण मांडू शकतो किंवा वरती सुद्धा आपल्याला तिथे येऊ शकतात. भिंतीवर देवघर पाहिजे, मात्र देवांची जी लाईन आहे ती आपल्या हृदयाच्या लाईनला आली पाहिजे, हार्टच्या लाईनला आली पाहिजे, अशा पद्धती. ठीक आहे. बऱ्याचदा काय असतं, मोठा बंगला असतो, 2-3 मजले असतात, तर देवघर कुठल्या मजल्यावर असलं पाहिजे, तर देवघर हे खालच्या ग्राउंड फ्लोअरला, खालच्याच मजल्यावर असलं पाहिजे, ईशान्य कोपऱ्यामध्ये. ठीक आहे. आता अजून
आताच्या फ्लॅट सिस्टीममध्ये आपण राहतो तिथे नाही बाबा देवघराला जागा मिळत, वेगळी काही नाही जागा मिळत, मग किचनमध्ये देवघर चालेल का? अगदी चालेल. शास्त्रामध्ये तेही सांगितलेलं आहे की किचनमध्ये सुद्धा देवघर चालणार आहे. किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही पूजाघर, देव्हारा तुमचा मांडू शकता. फक्त किचन ओट्याच्या खाली मांडायचं नाही. तर किचन ओटा आता जो प्लॅटफॉर्म आपला येतो तो प्लॅटफॉर्म संपला पाहिजे आणि मग नंतर तुम्ही देवघराची अरेंजमेंट तिथे करू शकता, जेणेकरून त्याची कनेक्टिव्हिटी आपल्या कुठे स्वयंपाकाच्या इथे नसली पाहिजे. एक वेगळी जागा तिथे आपल्या तिथे करता येऊ शकते देवघरासाठी. त्यामुळे किचनमध्ये सुद्धा आपण आपलं पूजाघर ठेवू शकतो, किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा कुठल्याही रूमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये. शेवटी महत्वाचं हे आहे की ज्या कारणासाठी आपण ते घरात आणलंय, ते देव एवढे घरात मांडलेत, ते कारण तिथून सफल व्हायला पाहिजे. म्हणजे त्या जागेचं थोडंसं पावित्र्य राखता आलं पाहिजे आपल्याला. अशा ठिकाणी पूजाघर मांडून ठेवायचं. त्याच्यासाठी काही नाही चालेल, आपल्यासाठी चाललंय सगळं. त्या देवांना काही घेणं देणं नाही पडलेलं. आपण आपल्यासाठी सगळं चालेल. मला शांती समाधान सुख हवंय म्हणून मी हे सगळं करतोय. त्यामुळे त्या जागेचं पावित्र्य कसं राखता येईल आपल्या हातात आहे. अशी जागा आपल्याला तिथे निवडता येऊ शकते तिथे. त्यामुळे किचनमध्ये सुद्धा आपल्याला ते चालणार आहे. बऱ्याचदा काय होतं, जेव्हा कुठे ठेवायचा हा प्रश्न येतो तेव्हा जिन्याखालची जागा असते किंवा वरच्या रूमचं एक टॉयलेट असतं त्याच्या खाली. तर अशा जागा देवघरासाठी बिलकुलच चांगल्या नाही आहेत. जिन्याखाली पूजाघर शास्त्रसंमत नाही. ती तेवढी जे हवी ती एनर्जी तुम्हाला ते देणारच नाही. वरती कुठेतरी टॉयलेट आहे, त्याच्या खाली आपण पूजाघराची अरेंजमेंट करतोय, ते सुद्धा चांगलं नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार आपल्याला पूजाघराची अरेंजमेंट तिथे करता आली पाहिजे. मग जिन्याच्या खाली, जिन्यामध्ये, टेरेसमध्ये, शेजारच्या टॉयलेटच्या भिंतीला लागून आपण पूजाघर मांडलेलं आहे किंवा पूर्ण घराच्या सेंटरला कुठेतरी आपण पूजाघराची किंवा देवघरासाठी मोठी जागा किंवा रूम तयार केलेली आहे. तर ह्या गोष्टी शास्त्र मान्यत नाहीयेत. तिथे तुम्हाला ज्या कारणाने तुम्ही पूजाघर मांडताय त्याचा रिझल्ट तिथे मिळणारच नाहीयेत. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात की मला पूजाघर कुठे मांडायचंय, कसं मांडायचंय आणि काय मांडायचंय. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. देवघराची जागा एकदा फिक्स झाली, खाली मांडायचं वर मांडायचं कुठे ते लक्षात येऊन गेलं, तर देवघर कशाचं असलं पाहिजे. तर देवघर हे लाकडाचं असलं पाहिजे. मार्बलचंही चालू शकतं. लाकडामध्ये आपण म्हणाल तर देवदार, शिसव, साग हे लाकूड आपण वापरू शकतो देवघरासाठी. मार्बलमध्ये म्हणाल तर पांढरा मार्बल देवघरासाठी आपण वापरू शकतो. देवघरामध्ये धातूचा वापर त्यांनी कमी करायला सांगितलाय. धातू वापरायला शक्यतो सांगितला नाहीये, पण चांदी हा धातू देवघरासाठी वापरायला सांगितलं असं एका ग्रंथामध्ये वाचायला मिळालं. तर जर धातूचं जर देवघर करायचं असेल तर तुम्ही चांदीचं देवघर करू शकता. इतर मात्र कुठले धातू शास्त्र मान्य नाहीयेत. दगडाचंच देवघर घरामध्ये नकोय. मंदिर आपण बाहेर समाजासाठी जे आहे ते मंदिर आपण दगडाचं बांधू शकतो. घरातलं देवघर दगडाचं नकोय. घरातलं देवघर चांदीशिवाय दुसऱ्या कुठल्या धातूचं नकोय. घरातलं देवघर काचेचं सुद्धा नकोय. घरातलं देवघर फक्त लाकूड आणि मार्बल ह्या दोनच गोष्टी वापरून आपण करू शकतो. लाकडाला जास्त आपल्याला सांभाळावं लागत नाही. लाकडाचं जर आपण पूजाघर किंवा देव्हारा बनवला तर एक 2-4 वर्षानंतर त्याला छान पॉलिश जर केलं तर नव्यासारखं सुंदर ते मंदिर परत बनतं. पण मार्बलचं जर आपण देवघर आणलं तर मार्बलमध्ये हळद कुंकू किंवा रांगोळीचे रंग ऍब्सॉर्ब होतात, शोषून घेतले जातात आणि ते डाग सगळे देवघरात तसेच राहतात. मग ते देवघर स्वच्छ करता येत नाही. त्यामुळे ज्यांच्या कोणाकडे किंवा ज्यांना कोणाला मार्बलचं सुंदर व्हाईट पूजाघर आणायचंय किंवा घ्यायची इच्छा आहे, त्यांनी ते मेंटेन ठेवायची जबाबदारी घ्यायची, जेणेकरून ते देवघर छान प्रसन्न मस्त वाटलं पाहिजे. आपल्याला पूजा करताना छान वाटलं पाहिजे. ही काळजी तिथे घ्यायची. लाकडाचं किंवा मार्बलचं आपण जर पूजाघर बनवलं तर वेगळ्या वेगळ्या प्रकारची शुभचिन्ह तुम्ही त्याच्यावरती असणारं देवघर घेऊ शकता किंवा बनवू शकता. शुभचिन्हांमध्ये आपल्याला इन जनरल सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारतीय परंपरेमध्ये, हिंदू शास्त्रामध्ये खूप चिन्ह आहे जी शुभचिन्हांमध्ये आपण त्याची गणना करतो. जसे हत्ती आहे, मोर आहेत, स्वस्तिक आहे, कलश आहे, ध्वज आहे, गरुड आहे, वेल आहेत, कमळ आहे.
तर अशी वेगवेगळी शुभचिन्ह तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बनवताना बनवू शकता. चांगलं शुभचिन्हांनी युक्त असं देवघर चांगले रिझल्ट किंवा चांगलं फलित आपल्याला देतं तिथे. सगळ्यात महत्वाचा पुढचा विषय देवघरासाठी, तर देवघरचा आकार जर म्हणाल तर देवघराचा आकार हा आयताकृती सांगितलाय. तर चौकोनी देवघर नाही पाहिजे, आयताकृती पाहिजे. लांबी रुंदीचं गणित हे आयताकृती पाहिजे. लांबी आणि रुंदी जर बघितली आपण तर त्यामुळं आयताकृती पूजाघर असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, पूजाघर जर तुमचं छान लाकडाचं मार्बलचं असेल तर त्याच्यावरती कळस किंवा शिखर हे घरातल्या पूजाघराला कळस नकोय. मंदिरामध्ये बाहेर हा कळस असला पाहिजे, पण घरातल्या पूजाघराला कळस नकोय. कारण कळस जेव्हा असतो शिखर, त्याला एक शेवटी एक टोक असतं, पॉइंट. मंदिराचं आपण शिखर बघतो त्याला अगदी शेवटी एक टोकापर्यंत ते सगळं जातं. तर ते टोक किंवा शिखर किंवा कळस जे आहे ते अँटिनाचं काम केलं जातं. ब्रह्मांडातली सगळी ऊर्जा खेचून आणून मंदिरामध्ये सप्लाय करायचं काम तो अँटिना किंवा ते कळस करतो. आपल्या पूजाघरामध्ये, घरातल्या पूजाघरामध्ये तेवढी ऊर्जा ऍब्सॉर्ब करून देणं आपण त्याच्यामध्ये राहू नाही शकणार आहे. त्यामुळे कुठलीही चांगली गोष्ट जास्त सुद्धा हानिकारकच आहे. म्हणून आपल्या घरातल्या पूजाघराला कळस नसला पाहिजे. वर प्लेन सपाट वरचं जे आहे तसं तिथे ते पूजाघर तिथे आपल्याला असलं पाहिजे. जर कळस असेल तर तुम्ही ते कळस काढून घेऊ शकता आणि व्यवस्थित त्याची पूजा करून जल अर्पण म्हणजे पाण्यामध्ये सोडून द्यायचं त्याला, किंवा सरळ दुसरं पूजाघर घेऊन यायचं. बऱ्याचदा जेव्हा लोकांना ह्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा देवघर बदललं जातं आणि कुठेतरी जाता येता रस्त्यावरती, रस्त्याच्या कडेला अशी आम्हाला तुटकी मुटकी अशी देवघरं दिसतात. कितपत योग्य आहे हे, तर आपणच काळजी घ्यायची आहे की ज्या देवघरांमध्ये आपण आपले देव इतके वर्ष मांडले ते देवघर असं रस्त्याच्या कडेला कुठेतरी नेऊन टाकण्यापेक्षा उचलून सरळ ते जलार्पण करायचं, व्यवस्थित विधिवत पूजा करून. तर ही काळजी घेतली पाहिजे. कारण अतिशय वाईट वाटतं जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बाहेर दिसतात तेव्हा. आपल्या संस्कृतीचा ऱ्हास आपणच आपल्या हाताने करतोय असं लक्षात येऊन जाते. तर त्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. देवघर बनवताना जर सांगितलं की वेगवेगळे तुम्ही शुभचिन्ह वापरू शकता. तिन्ही बाजूनी बंद असलं पाहिजे आणि समोरची बाजू ओपन, उघडी किंवा जाळी त्याला असली पाहिजे, जेणेकरून जे काही आतमध्ये आहे, जे काय देवतत्व आतमध्ये आहे त्याची ऊर्जा बाहेर येणं तिथून आपल्याला समोरनं पूर्ण बंद देवघर नकोय, कुलूप बंद. समोर ओपन पाहिजे ते. त्यामुळे तीन बाजूनी बंद आपण पूजाघर तिथे ठेवू शकतो. ठीक आहे. आता देवघर कुठे मांडायचं, कुठल्या दिशेला मांडायचं, कसं असलं पाहिजे, ज्याबद्दलचं इन जनरल जे काही गरजेचं वाटतं ते सांगितलंय. पुढे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आतमध्ये असणारे देव. आतमध्ये असणारे देव म्हणजे त्या मूर्त्या असू शकतात, फोटो फ्रेम्स असू शकतात, किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीच्या काही गोष्टी असू शकतात ज्या आपण देवघरामध्ये मांडतो. सुरुवात करूयात मूर्तीनं. मूर्त्या ज्या आहेत देवघरामध्ये, तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे काय ठेवायचं देवघरात. तर देवघरामध्ये कुठले देव असले पाहिजेत इथून जर आपण सुरुवात केली तर असा उल्लेख मिळतो की आपली कुलदेवता प्रत्येक फॅमिलीची, प्रत्येक घराण्याची एक असते. एक कुलदैवत, बाप्पा म्हणजे गणपती, अन्नपूर्णा देवी, लक्ष्मी, बाळकृष्ण किंवा लड्डू गोपाल ज्याला म्हटलं जातं, आणि एक उपास्य दैवत. उपास्य दैवत म्हणजे तुम्ही कोणाची उपासना करताय स्पेशल ते. ह्याच्या पलीकडे बाकी काहीच गोष्टी तिथे गरजेच्या नाहीयेत, एवढं तरी पाहिजे. ह्याच्या पलीकडे काय असतं, बऱ्याचदा आपल्या देवघरामध्ये आपण खूप गोष्टी आणून मांडतो. आणून मांडण्याबद्दल माझी काहीच हरकत नाहीये,
पण त्या गोष्टींची, त्या देवतत्वांची काळजी पण तेवढीच घेतली गेली पाहिजे. तर ती जर काळजी घेणं आपल्याला जमत नसेल, रोज त्यांना छान आंघोळ घालणं, पुसणं वस्त्राने, तिलक लावणं, फूल अर्पण करणं जर जमत नसेल, तर आपल्याला जेवढे जमतील तेवढेच देवघर देवाऱ्यामध्ये देव आणून ठेवा. कुठलाही देव तुम्हाला काहीही म्हणत नाही की मला तुझ्या घरात का नाही ठेवलं, किंवा कुठलंही देवतत्व कोणाचं अमंगळ होण्यासाठी आलेलंच नाहीये. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जमेल, आपलं देवघर शांत मस्त छान राहील असंच फक्त काळजी घेता येईल एवढेच देव आपल्या देवघरात असले पाहिजेत. ठीक आहे. तर मूर्त्यांच्या बद्दल असेल की हे मूर्ती तुमच्या देवघरात असल्या पाहिजेत, कमीत कमी हे तरी देव. आता त्या मूर्त्या ज्या आहेत त्या शास्त्राने सांगितले की एक मूर्ती आणि एक फोटो पूजा घरात चालू शकतो. एकाच देवाचे 2-2, 3-3 मूर्त्या, 2-2, 3-3 फोटो आणून मांडले तर तो देव आपला खूप भलं करेल असं बिलकुल नाहीये. त्यामुळे एका देवाची एक मूर्ती, एका देवाचा एक फोटो चालणार आहे. बऱ्याचदा काय होतं, बाप्पाच्या बाबतीत असं घडतं, गणपती बाप्पा, की इकडून तिकडून कुठून तरी आपण फार सुंदर सुंदर दिसणारे बाप्पा घेऊन येतो आणि सगळ्यांना देवघरामध्ये जागा दिलेली असते. त्यामुळे गणेश बिलकुलच नाही. एक बाप्पा आपल्याला चालणार आहे तो एक ठेवायचा. दुसरं असं बघायला मिळतं आपल्या संस्कृतीप्रमाणे की लग्नामध्ये अन्नपूर्णा दिली जाते, अन्नपूर्णेची मूर्ती दिली जाते लग्नामध्ये. मग जर जॉईंट फॅमिली असेल आणि एक मोठं छान पूजाघर असेल तर सासूबाईंची पण असते, आजीची पण असते, नवीन येणाऱ्या सुनेची पण असते, दुसऱ्या सुनेची पण असते. अशा खूप साऱ्या अन्नपूर्णा आणि बरोबरीने खूप सारे बाळकृष्ण आपल्याला तिथे दिसतात देवघरामध्ये. तर अशा वेळेला जी खूप जुनी मूर्ती आहे आणि जी खूप सुबक सुंदर आहे मूर्ती, अशाच मूर्त्या देवघरामध्ये ठेवायच्या आणि बाकी विधिवत पूजा करून आपल्याला त्याचं विसर्जन करता येऊ शकतं, किंवा सोनाराकडे जाऊन आपल्याला ते देऊन दुसरं काही घेता येऊ शकतं, किंवा त्याच्या बदल्यात आलेले पैसे दान म्हणून वापरता येऊ शकतात. हेतूच आहे की आपल्याला एकच देवघरामध्ये मूर्ती पाहिजे. त्यामुळं रेखीव चांगली सुंदर दिसणारी मूर्ती देवघरामध्ये ठेवायची, बाकीच्या मूर्ती देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत. खूपशा फक्त दिसतात की हा ह्याला हे म्हणायचं नाही, ते दिसलं पाहिजे, ते देवतत्व तिथे दिसलं पाहिजे. तशा सुंदर रेखीव मूर्त्या तुमच्या पूजाघरात असल्या पाहिजेत. वेड्यावाकड्या कोरलेल्या किंवा वेड्यावाकड्या झालेल्या, काहीतरी तुटलेलं काहीतरी पडलेलं अशा मूर्त्या, अखंडित नसणाऱ्या अशा मूर्त्या देवघरामध्ये, असे फोटो देवघरामध्ये नकोत. त्यामुळे तिथे तुम्ही धातूच्या छान मूर्त्या ह्या ठेवू शकता. भरीव असल्या पाहिजेत मूर्ती, खालून पोकळ असतात बऱ्याचदा, त्या पोकळ मूर्त्या पूजेसाठी मान्य नाही आहेत. तर आतून भरीव असणाऱ्या धातूच्या मूर्त्या ह्या देवघरामध्ये असल्या पाहिजेत. तर त्यांची उंची किंवा साईज किती असली पाहिजे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या ग्रंथकारांनी बरंच विवेचन केलेलं बघायला मिळतं. साधारणपणे उंची जी आहे सांगितली त्यांनी ते 1 वीत आत, हे सुद्धा जे माप आहे एका 1 वीत ज्याला आपण म्हणतो, अंगठीचं अंगठा ते करंगळीपर्यंतचं हे 1 वीत माप होतं. हे 1 वीताचं माप सुद्धा घर करता जो माणूस आहे, घर करती व्यक्ती जी आहे तिच्या हाताचं माप घेतलं जातं. तेवढ्याच मापाची मूर्ती त्याच्या आतमध्ये, त्याच्या आतमधल्या मूर्ती, हे हायेस्ट माप झालं जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा मोठ्या मूर्त्या देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत. हे सगळ्यात मोठं माप जे आहे त्याच्या पलीकडे त्याची जास्त उंची असणारं मूर्ती शास्त्रसंमत नाहीये. त्याच्यामुळे त्या आपल्या देवघरामध्ये कशा मूर्त्या असल्या पाहिजेत, किती असल्या पाहिजेत, ह्याची आपण व्यवस्थित काळजी घेऊन त्या प्रकारे आपलं हे पूजाघर तिथे ठेवायचं. शास्त्रामध्ये अजून एक असा उल्लेख मिळतो की उपास्य देवता प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. अजून डीपमध्ये जर जाल तर प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळी उपास्य देवता पण आपल्याला सांगता येऊ शकते. तो एक वेगळा विषय आहे, ते सुद्धा होऊन तिथे जाणार आहे. पूजाघरामध्ये यंत्रांमध्ये म्हणाल तर श्रीयंत्र असलं पाहिजे, कारण त्याला
महामेरू यंत्र सगळ्यांच्या वरती असणारं, सगळ्यांच्यापेक्षा उच्च कोटीचं यंत्र म्हटलेलं आहे. त्यामुळे यंत्रांमध्ये म्हणाल तर श्रीयंत्र हे पूजा घरात असलंच पाहिजे. श्रीयंत्राबद्दलची माहिती किंवा काय असतं, काय प्रकार आहे, हे आपण परत एखाद्या सेशनमध्ये किंवा पुढचं एखादं मी सेशन त्यासाठी प्लॅन करेल की ज्याच्यामध्ये आपण ती सगळी यंत्रच इन जनरल कुठली कुठली असतात आणि कशासाठी उपयोग होतो त्याचं आपल्याला तिथे विवेचन ऐकू येणार आहे किंवा मी सांगेल मग त्याच्यामध्ये. त्यामुळे महत्वाचं काय आहे पूजा घरामध्ये की देव जेवढे आपल्याला सांभाळायला जमतील तेवढेच ठेवा. त्यांचे बाह्य उपचार म्हणजे त्यांना धुणं, आंघोळ घालणं, पुसणं, तिलक लावणं, फुलं वाहणं ह्याच्यापेक्षा अंत उपचार म्हणजे आपल्या आतमध्ये महत्वाचं आहे. त्यासाठी आपण हे सगळं करतोय. त्यामुळे बाह्य उपचार महत्वाचे नाहीच आहे. तुम्ही देवपूजा 2 तास 3 तास बसून करताय तर काय करताय ह्याच्यापेक्षा त्या देवपूजेमध्ये तिथे बसून तुम्ही किती उपासना, मेडिटेशन आणि ध्यान केलं हे महत्वाचं आहे. ना की ते देव पुसणं, पूजा करणं, तिलक लावणं, फुलं वाहणं नाही. मागचा हेतू समजून घ्या पूजा घराचा, तो महत्वाचा आहे. तर त्याला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे ना की त्या बाकीच्या गोष्टींना. म्हणून आपल्याला महत्वाचं काय आहे की मला नंतर वेळ मिळाला पाहिजे ध्यान धारणा उपासना करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी. त्यामुळे जेवढे जमतील तेवढेच देव घ्या, शांतपणे त्यांना धुवायचं, पुसायचं, छान तिलक लावायचं, समोर मांडायचं आणि आपली उपासना करायची. कारण उपासना महत्वाची, ध्यान महत्वाचं आहे, मानसिक स्थैर्य महत्वाचं आहे जे ती आपल्याला तिथे बसून मिळणार आहे. ना की ते देव कसे आहेत, काय कसले कुठल्या धातूचे आहेत, त्यांना कसं सजवलंय ते महत्वाचं नाहीये. त्यातली एनर्जी आपल्याला कशी उपयोगाची ठरणारी हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण तिथे ठेवू शकतो. कोणीही गिफ्ट दिलेले, कुठूनही उचलून आणलेले देवघरात नाही मांडायचे. शास्त्रशुद्ध, शास्त्रसंमत असणाऱ्या मूर्त्या आणि छान व्यवस्थित गुरुजींकडनं प्राणप्रतिष्ठा करून घेतलेल्याच मूर्त्यांचीच देवघरामध्ये जागा असली पाहिजे. बाकीच्या आपण देवघरामध्ये नाही ठेवायच्या. देवघराच्या वरती स्टोअर नाही करायचं. फ्लॅट जागा मिळाली, सगळं आणून ठेवलंय वरती तर नाही. त्यासाठी वेगळी अरेंजमेंट तुम्ही करू शकता. आता देवघरामध्ये देवांच्या व्यतिरिक्त, ह्या मूर्त्यांच्या व्यतिरिक्त अजून काय काय गोष्टी असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे कलश. कलश ही एक गोष्ट नाहीये, तर ती एक अरेंजमेंट आहे. हो की नाही. तांब्याचा तांब्या, त्याच्यामध्ये पाणी, त्यात असणाऱ्या बऱ्याच 5-7 प्रकारच्या गोष्टी, त्याच्यावर मांडलेली विड्याची पानं किंवा अशोकाची किंवा आंब्याची पानं आणि त्याच्यावरती असणारा नारळ, ही एक अरेंजमेंट पूर्ण बनते, त्याला आपण कलश म्हणतो. तर हा कलश पूजा घरात असला पाहिजे. त्याच्या बरोबरीनेच पूजा घरामध्ये शंख असला पाहिजे. आता शंखाचा जेव्हा विषय निघालाय तर त्याच्यामध्ये सुद्धा शंखामध्ये 2 प्रकारचे शंख येतात. बोली भाषेमध्ये जर ऐकून तुम्हाला माहित असेल तर दक्षिणावर्ती शंख एक असतो जो पूजेसाठी वापरला जातो आणि एक वाजवण्याचा शंख जो असतो तो एक वाजवण्याचा शंख. त्या दोन्ही शंखांमधले फरक लक्षात घेऊन पूजेसाठी जो दक्षिणावर्ती शंख वापरला जातो तो शंख तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. त्याच्याबरोबरीनच तिथे शंखाबरोबर महत्वाचं म्हणजे असलं पाहिजे ते काही ग्रंथांमध्ये असं बघायला मिळतं, शाळिग्राम म्हणजे एक प्रकारचा दगड असतो ज्याला शाळिग्राम म्हणतात, हाही तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता. रुद्राक्ष जर असतील तर रुद्राक्षही आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो. दिवा अत्यंत गरजेची गोष्ट आहे पूजा घरामध्ये असणं. जर जमत असेल तर तुपाचा दिवा, नाही तर 24 तास जळणारा नंदादीप, तेवणारा नंदादीप आपण आपल्या पूजागृहामध्ये ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्याबरोबर घंटी हे असलीच पाहिजे. काही ग्रंथांमध्ये असा रेफरन्स मिळतो की घंटीच्या वरती आपण जे वाजवतो दांडू त्याच्यावरती काय असावं तर त्याला गरुड घंटी म्हणतात की त्याच्यावर गरुड आहे, किंवा नंदी घंटी म्हणतात त्याच्यावरती नंदी आहे. अशी घंटी तुमच्या देवघरामध्ये असली पाहिजे. आणि हत्ती जे लक्ष्मीचं वाहन आहे. तर ह्याही गोष्टी तुम्ही तुमच्या पूजा घरात ठेवू शकता. तर ह्या चालू शकतात, ह्या कॅटेगरीमध्ये तिथे येतं आपल्याला, तर ते केलं गेलं पाहिजे. जर शंख असेल तुमच्या पूजा घरामध्ये तर शंखामध्ये पाणी ठेवून त्याची एक वेगळी अडणी मिळते कासवाच्या पाठीसारखी, त्याच्यावर तुमचा शंख ठेवावा लागतो
तशी त्याची अरेंजमेंट देवघरात करावी लागते, ना की तो असाच मांडायचा असतो. आणि त्या शंखातल्या पाण्याने तुम्ही देवांनाही स्नान घालू शकता. आणि त्या शंखातलं पाणी तुम्ही सगळ्या घरामध्ये ऊर्जावान पाणी म्हणून वापरू शकता. शिंपडून आपण त्याचा उपयोग करू शकतो. दुसरा जो शंख असतो, पूजेशिवाय दुसरा, तो शंखनाद करण्यासाठी वापरला जातो. आणि शंखनाद म्हणजे घरामध्ये शंख वाजवणं पूजेच्या अगोदर किंवा दिवे लागणीला, हे खूप चांगलं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे घरातली एनर्जी, घरातली ऊर्जा सकारात्मक व्हायला मदत होते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शंखवादन करणं हा एक अत्यंत चांगला व्यायाम आहे. तुमच्या फुफ्फुसांची किती कॅपॅसिटी आहे ह्या शंखवादनावरून समजते. तुम्ही किती वेळ शंखवादन करताय. आणि आजच्या घडीला बघाल तर आपली परंपरा, आपली सांस्कृतिकपणा जपण्याची सगळ्यात महत्वाची गरज आहे. त्यामुळे शंख वाजवणं हे आलं पाहिजे, हेल्थसाठी सुद्धा. तर शंखवादन शिका, वाजवा. घरासाठी त्याचा चांगला उपयोग होतो, आपल्याबरोबर सगळ्यांना सुद्धा. इथेपर्यंत झालं. आता थोडंसं पुढे जाऊयात आणि मग एक 5 मिनिटांनी आपण प्रश्न उत्तरांपाशी येऊयात की काय काय तुमचे इथेपर्यंतचे प्रश्न आहेत तिथे. त्यानंतर जर घरामध्ये 2 देवारे असतील तर काय करायचं? तुझा माझा असं भांडण नाही करायचं. तर त्याच्यामध्ये जो काही जुना, सुंदर, छान, शास्त्रसंमत असं देवघर आहे ते एक देवघर घरामध्ये ठेवायचं, दुसरं देवघर विसर्जन करून टाकायचं. देवाला फुलं वाहताना सुद्धा शास्त्रामध्ये आपल्याला काही असे रेफरन्सेस मिळतात की जी फुलं व्हायची त्या फुलांमध्ये त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. चाफा आहे, गुलाब आहे, कमळ आहे, कणेर आहे. ही फुलं तुम्ही देवासाठी वाहू शकता. कदंबाचं जे आहे ते वाहू शकता. आणि तुळस ही देवघरामध्ये देवांसाठी वाहता येते. चांगली फुलं असली पाहिजेत, कुठून तरी आणलेली, दुसऱ्यांच्या गार्डनमधली अशी फुलं नको आहेत. सुकलेली फुलं नको आहेत. चांगली फुलं व्हायची देवाला. फुलं नसतील तर तुम्ही पानं वाहू शकता, पानं असेल तर दुर्वाही वाहू शकता. आता त्याच्यामध्ये म्हणाल तर एका ठिकाणी मला असं वाचनात मिळालं की देवाला फुलं वाहताना सुद्धा कशी वाहिली गेली पाहिजेत. किती छान आणि किती मायक्रो लेवलपर्यंत हा सगळा विचार केला गेला बघा ना. तर देवाला फुलं वाहताना 3 बोटांचा वापर करायचा. अंगठा, मध्यमा आणि आपली अनामिका, ही 3 बोट. ह्या 3 बोटांचा वापर करून देवाला फुलं अर्पण करायची. आणि ह्या 2 बोटांचा वापर करून देवाचं निर्माल्य काढायचं. ह्याचं मागचं सायन्स खूप मोठं आहे. आता तरी आपण एवढंच जाणून घेऊयात फक्त की अर्पण कसं करायचं आणि निर्माल्य कसं काढायचं ते. तर हे असं करता आलं, केलं गेलं पाहिजे. आपल्यासाठी चाललंय, देवासाठी काहीच नाही चाललेलं. ही 3 बोटांनी वाहणं आणि 2 बोटांनी काढणं, हे सगळं आपल्याला जे काही कनेक्टिव्हिटी ह्या बोटांची ब्रेन आपल्या मेंदूपर्यंत असती त्याचा इथे उपयोग होतो, त्याचा वापर तिथे होतो. नंतर जी आपली फुलं जी आपण देवाच्या अंगावरची दुसऱ्या दिवशी काढतो ती सगळी निर्माल्यामध्ये गेली पाहिजेत. कुंडीमध्ये ठेवून ती निर्माल्यामध्ये हे करायची. ठीक आहे. पुढे देवघराबद्दलचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जर आता बाबा एवढं सगळं सांगितलंय मॅडम तुम्ही, आता देवघर बदलतोच, असं जेव्हा एखाद्या डोक्यात विषय येईल की आमच्या घरामध्ये तर शास्त्रशुद्ध पद्धतीने नाही, आता देवघर बदलूयात, तर छान एखादा मुहूर्त बघून 4 वारांचे रेफरन्सेस मिळतात आपल्याला की सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार ह्या दिवशी तुम्ही नवीन पूजा घर चांगल्या मुहूर्ताच्या दिवशी आणू शकता आणि त्याची विधिवत पूजा करून घरामध्ये त्याची स्थापना करू शकता. काही ठिकाणी असं बघायला मिळतं की लाकडाचेच रंग नसेल, तुम्हाला वेगळे रंग तुम्हाला देवघराला द्यावेसे वाटले किंवा आजूबाजूच्या भिंतींना, तर सौम्य आणि मनाला शांती देणारे रंग तुम्ही तिथे वापरू शकता. अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या देवतांची अरेंजमेंट करू शकतो. हे सगळं झालं, ही सगळी अरेंजमेंट झाली, पण हे सगळं करतोय कशासाठी? तर मनशांती मिळण्यासाठी. म्हणजे सगळं झाल्यानंतर एक 10 मिनिटं शांतपणे बसून ध्यानधारणा किंवा उपासना करणं हे महत्वाचं. आता हे प्रत्येकानुसार बदलत राहील.
की प्रत्येकाने काय उपासना करायची, काय ध्यान करायचं, काय मेडिटेशन करायचं हे आपापल्या आवडीनिवडीवर ठरणार आहे. पण हे केलं गेलं पाहिजे, ज्याच्यासाठी हे सगळा अट्टहास केलाय. त्यामुळे ती एक जागा आपल्या घरातली एक पॉझिटिव्ह जागा म्हणू शकतो, एक सकारात्मक जागा म्हणू शकतो, की ज्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप ऊर्जा देणारी होतीये. त्या जागेमध्ये आपण 10 मिनिटं जाऊन बसणं आणि त्या ऊर्जेचा फायदा करून घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्या जागेचं पावित्र्य राखणं महत्वाचं ठरतं. तर देवघर घरात का असलं पाहिजे इथे पासून त्याचा मुख्य हेतू जर समजून घेतला तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाचं काय हे लक्षात येऊन जाईल. कशाला महत्व द्यायचं रोज पूजा करताना हे समजेल. आणि मग ह्यापुढे आपल्या पूजा करण्याच्या पद्धती बदलतील. प्रायोरिटीला आपण आहोत, तो विठ्ठल नाहीये. त्याला काही नाही घेणं देणं पडलेलं. मला तू काय लावलंस नाही महत्वाचं. आपण हे सगळं करतोय कारण ते चांगलं दिसावं आपल्या नजरेला, आपल्याला छान प्रसन्न वाटावं म्हणून चाललंय हे सगळं. त्यामुळे अशा पद्धतीने आपण तिथे पूजा करू शकतो. महत्वाचं आहे आपली उपासना. बऱ्याचदा असा प्रश्न येतो की काहीतरी कुठेतरी वाचलेलं असतं, देवघरामध्ये देवांची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे. तर तुमची जशी काही कुलाचाराप्रमाणे मांडणी आली आहे चालत, तशीच मांडणी पूजा घरामध्ये करावी. काही फॅमिलीजमध्ये, काही कुटुंबांमध्ये पंचायतान पूजा वापरली जाते, पद्धती वापरली जाते पूजेची, जी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सांगितलेली आहे. एक उपास्य देवता मध्ये असते आणि 4 दिशांना बाकीचे 4 देव असतात. प्रत्येकानुसार वेगवेगळं पंचायतन असू शकतो, ब्रह्मा विष्णू महेश सूर्य किंवा दुर्गेचं शक्तीचं. अशी जर पंचायतन पूजा आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून जर चालत आली असेल तर तशीच पूजा तुम्ही आत्ता सुद्धा केली पाहिजे. पण अशी आपल्या फॅमिलीमध्ये चालत नसेल आलेली तर आपण नव्याने तशी नाही मांडायची. जसे आपले पूर्वीपासनं आपल्या घरामध्ये सांगितलंय त्याच्याप्रमाणे आपण आपल्या देवघरातली पूजांची अरेंजमेंट केली गेली पाहिजे. ठीक आहे. आता हा अगदी महत्वाचा विषय होता. जे काही प्रश्न मला नेहमी बाहेर विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा, शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तर देण्याचा मी ते प्रयत्न केलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील आत्ता तर आपण तिचे उत्तर जाणून घेऊयात, मग मी पुढे जाते परत. कोणाला काही विचारायचंय? यस अनम्यूट. मॅम. हा मॅम, जय गुरुदेव. जय गुरुदेव, बोला. जय गुरुदेव मॅम. मॅम, देवघरामध्ये एक 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 मिनिट, एक मिनिट. आपण कोण बोलताय, कुठून बोलताय? हा, बोला. अनम्यूट करून बोला. मॅम मी बोलू? हो, बोला. अनम्यूट करून बोला. यस. आणि सांगा फक्त यस. कोण बोलताय, कुठून बोलताय. यस, मी विशाल मोहनानी, नांदुरा, महाराष्ट्र मधून. बोला बोला. मॅम आपण बोललोय आजचं वॉ, ऍक्च्युली तुमचं वॉ टायमिंग इज गुगल काका. फार चांगलं वर्ड जे तुम्ही दरवेळी विचारता. आणि तुम्ही म्हटलं भरोसा नाही करायला पाहिजे, कोणावर विश्वास नाही केला पाहिजे. एक्झॅक्टली गुगल काका काय म्हणतात. पण प्लीज सांगा की आपण त्याला व्हेरीफाय कुठून करून घ्यायचं. फार गोष्टी अशा असतात की साऊथ ईस्टला असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे. गुगल काही वेगळं सांगतो, सिच्युएशन काही वेगळी असते. आणि सर्वांचं काय माहिती का, सर्वांचं वेगळं वेगळं सिच्युएशन असते. कोणाला डॉट नॉर्थ दिसत नाही, डॉट नॉर्थ माहिती नाही, कोणाचं नॉर्थ टिल्ड असतो. हा वेगळा पार्ट झाला. पण एक्झॅक्टली आपण कोणावर विश्वास ठेवावं की व्हेरीफाय कुठून करावं, थोडस प्लीज सांगा प्लीज. ह्यासाठी कसं आहे, सामान्य लोकांना ह्या गोष्टी जमणार नाहीयेत पाहणं किंवा काय करणं. त्यासाठी तुम्हाला येस. कुठला तरी जाणकार माणसाचे सल्ला घ्यावा लागणार आहे. कारण तुमचं घर कसं आहे, जर ईशान्य दिशा शोधायची असेल तर तुम्हाला ते घरी आणून कोणातरी दाखवावं लागेल किंवा तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. होकायंत्र आणून बघून ठेवून हे सगळं करावं लागेल. तो एक वेगळा विषय पूर्णच्या पूर्णपणे. तर आपल्याला ते बघून तसं करावं लागेल, तरच तुम्हाला सगळ्या दिशांची व्यवस्थित माहिती झाली तर पुढे आपल्याला त्यानुसार काम करता येऊ शकतं.
नाही, पण मी हे विचारेल की ठीक आहे, गुगल सोडून अजून काठून कुठून आपण हा, व्हेरीफाय करू शकतोय? बरोबर आहे. तुम्हाला मी जसं मागच्या वेळेस सांगितलं होतं, खूपसे ग्रंथ आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या हम्म. ग्रंथांचं वाचन करून तुम्हाला या सगळ्या आता हे मी सगळं कुठून, जान्हवी थोडी जन्मताना हे सगळं घेऊन आली. हा, नाही ना, मी सुद्धा ग्रंथांतनच रेफरन्स काढलेत ना येस, सगळे हे येस, सगळे. तर हे येस. ग्रंथातनं वाचून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या ते तिथे आपल्याला सापडू शकणार आहेत. किंवा जसे आपल्याही आजूबाजूला असे खूप जाणकार लोक आहेत, ती जाणकार लोक सुद्धा आपण शोधून काढू शकू की जे आपल्याला जी चांगली माहिती देऊ शकतात. तर अशा हो पद्धतीने मॅडम. सुद्धा आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता म्हणजे येईल. काय होतंय माहिती का, एक्झॅक्टली होतो असं. मी रियालिटी बोलतोय की वास्तूमधून सर्वांच्या प्रिडिक्शन आणि बोलण्याचं पद्धत आणि करायचं काही कुठं ना कुठं व्हेरिएशन येतो, हं. कुठं ना कुठं येतो. आपली जी बुक होती एक, मला वाटते आपण दिलेली आहे, ती अवेलेबल कशी होणार? म्हणजे आपण ऑर्डर करायची असले तर हा हा, कसं? ती तर अमेझॉनवर पण मिळू शकेल किंवा मला जर मेसेज टाकला तर अ, दोघं तिघ जण आहेत जे आम्ही त्या बुकमध्ये आहोत, त्या सगळ्यांकडे अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला. वास्तुविद्या नावाचं. म्हणजे ती व्हेरीफाय करायला, म्हणजे मला वाटते की अगदी ती अगदी इन. अगदी. त्याच्यामध्ये ते संकलन केलंय, ते लिहिलं नाही म्हणणार मी. संकलन हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा मी ग्रंथांमधनं शोधून तिथे लिहिलंय, माझ्या मनाचं काहीच नाहीये. ओके, हा, ओके, मग ओके. बऱ्याच ग्रंथांचा अभ्यास करून त्याचं सगळ्याचं एकत्र संकलन करून ते पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ते तुम्ही पुस्तक वापरू ओके, शकता. यस, ठीक आहे. आता आपण म्हटलंय की आजचं आजचं जे विषय झालाय की आपण म्हटलंय की लाकड चालेल, म्हणजे आपल्या याला मंदिराला. तर प्लायवूड, आजचं चलन प्लायवूडचं आहे, तर ते चालेल की नाही? नाही 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 नाही. देवदार, शिसव, साग ह्या लाकडांपासून प्रॉपरली मंदिर बनवून घ्या. ओके, ओके. म्हणजे प्लॅटफॉर्म तुम्हाला त्या लाकड पासूनही पाहिजे, त्यात प्लाय यूज झाला नाही पाहिजे. लाकडाचं बनवून घ्या. कारण हे बघा, शेवटी परत तिथेच आलोत आपण. हे मी सगळं का करतीये, तर तिथून काहीतरी हम्म, ऊर्जा मला मिळणार आहे, हम्म, जी घेण्यासाठी मी त्यासमोर बसणार आहे. हम्म, 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 मग त्या हम्म. ऊर्जा देणाऱ्याच गोष्टी तिथे असल्या पाहिजेत समोर. एक्झॅक्टली. मला म्हटलं म्हणजे आजचं लाकूड, सॉरी, प्लायवूड म्हणजे आजचं ते आर्टिफिशियल लाकूड झालंय, ते आपल्याला चालणार नाही. ठीक आहे. बरं, अजून माझं एक क्वेश्चन आहे. हे आजकाल जे फंडे येतात ते रेमेडीजचे, ते इफेक्टिव्ह आहेत की ती वास्तूला जागाच नाहीये रेमेडीज म्हणून? कशाला जागा नाही? म्हणजे एक्झॅक्टली माझं हे म्हणणं आहे की रेमेडीज आजकाल काय होतंय की तुम्हाला ब्रह्मस्थानमध्ये तुम्ही लिफ्ट टाकली. ओके, ओके, ओके. नाही, आपण एक काम करू. आजचा विषयाशी संबंधित असेल तर आपण बोलूयात. ठीक आहे, मी त्याला स्किप करतो. बरं, अजून एक लास्ट क्वेश्चन प्लीज, बोलू? अगदी. प्लीज, सॉरी. तुम्ही क्वेश्चन रेज लय करतोय मी. हा, नाही, सॉरी चांगली बघा. गोष्ट आहे. वर्गामध्ये ना एक असा स्टुडंट असतो की जे सगळ्यांच्या मनातले प्रश्न विचारतो. येस, मी दरवेळी तुमचा सॉरी हा. बोला. सॉरी, बट महावास्तू, ऍस्ट्रोवास्तू, वैदिक वास्तू, इतके ऑप्शन्स आहेत. एक्झॅक्टली थोडस शॉर्ट फॉर्म सांगा प्लीज. मला वाटतं ह्या सगळ्या शब्दांमध्ये वैदिक वास्तू हा एकच मेव असा शब्द आहे जो आपल्याला वेदांशी रिलेटेड सापडतोय. आणि बास, मला वाटतं त्या एका शब्दातच सगळं उत्तर मिळतील तुम्हाला. म्हटलं महावास्तू आणि मला ऍस्ट्रो माहित इज. नाही बाकीची वास्तू काय आहे तर. मी फक्त वैदिक ओके, वास्तूच्या अभ्यासाचे वेदांमधनं नॉलेज आले. बाकीचं कोणी काय ओके, काय शोधून काढलं नाही माहिती. ओके. बस बस तेवढंच पाहिजे आता. हो, आता माझे क्वेश्चन्स आलेत. प्लीज डन. कंटिन्यू. येस येस. थँक्यू, मॅम जय थँक्यू. गुरुदेव. मॅम जय हॅलो. गुरुदेव. हा मॅडम. जय गुरुदेव. हा, तुमचं नाव सांगा आणि मॅडम. कुठून बोलताय सांगा. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव, बोला. हा, नरेंद्र सिंग बघेल बोलतो, अमरावती जिल्हा. बोला. अ, एक विचारायचं होतं मॅडम. हा शिवपिंडी हा. असायला पाहिजे का? आणि नागदेवता असायला पाहिजे का? आणि इथं पिंडीवर असायला पाहिजे का? आणि तिसरा प्रश्न, हनुमानजीचा आपला मूर्ती किंवा फोटो असायला पाहिजे का? हा हा. बस. बऱ्याचदा असा प्रश्न येतो ह्याच्यामध्ये की शिवपिंडी जसं सांगितलंय, तर हे मी म्हटलं ना, आपल्या मानण्यावरती आहे. जर तुम्हाला देवघरामध्ये शिवाची जर पिंड ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही दिशा सांगितलेल्या आहेत की त्याचं जे पिंड ठेवलं असतं त्याचं तोंड, म्हणजे त्याचं पाणी जायचं जे ठिकाण आहे, तर ते उत्तरेकडे तोंड करूनच असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला शिवाची पिंड ठेवताना पूजा करता तुम्ही ठेवू शकता. आणि शिवाच्या पिंडीला किंवा शिवाला नाग आवडतो म्हणून नागदेवताही त्याच्यावर तुम्ही मांडू शकता.
की त्याची ती एनर्जी लेवल वाढवण्यासाठी. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हनुमानाची मूर्ती किंवा हनुमानाचा फोटो हा सर्वस्वी आपल्या आवडीचा प्रश्न आहे, की मला आवडतो पूजा करायला हनुमान किंवा माझी उपास्य देवता हनुमान आहे, तर तुम्ही ठेवू शकता. पण पण शास्त्रामध्ये काही देवतांना काही जागा सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हनुमान एक देवता अशी आहे की तिला जागा त्यांनी सांगितली की हनुमानाची फोटो किंवा मूर्ती ही दक्षिणेकडे तोंड करून असली पाहिजे. ओके. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की ते तिथं ठेवावं तसं, तर तुम्ही मांडू शकता. थँक्यू मॅडम. हॅलो. हा जय गुरुदेव देसाई मॅडम. बोलतेय. हॅलो. हा, बोला. हा देसाई बोलतेय. कुठून नमस्कार. हं. नमस्कार. कुठून बोलताय? हा. देसाई देसाई बोलते, वैशाली देसाई. कुठून बोलताय? पुण्यातनच बोलते. बोला हं. बोला. तर नेमकं काय झालं, आताच माझं थोडं हॉलचं रिन्युएशन झालं. मग मी आतल्या रूम मधला देवारा बाहेर घेणार आहे. ईशान्य कोपऱ्यात सगळं करून ठेवलंय आणि अगदी 1 फुटाचाच फक्त लाकडी हे करून पण घेतलाय बेस. तर मला असं विचारायचंय की जे आता मी देव म्हणजे चेंज करणार आहे, त्यावेळेस मग भटजीकडनं पूजा विधिवत करूनच करू का नाही नाही चेंज करायला? नाही नाही नाही, काही तर गरज नाहीये. हा. ह्या तुमच्या संदर्भात ना एक सेशन आता होणार आहे, की काही बर. इतक्या साध्या गोष्टी आहेत ह्या, की फक्त एक हम्म. थोडासा संकल्प करायचा आणि त्या बर. त्या ठिकाणाची शुद्धी करायची, आपली आत्मशुद्धी ओके. करायची आणि ती गोष्ट हो. तिकडे हलवायची. ओके. यासाठी हम्म. मोजून 4 मंत्र म्हणावे लागतात. बर. तर आपण आपल्याला जर येत असेल वाचून, हम्म. तर आपण ते करू हम्म. शकतो. एक ओके. चांगला हा. मुहूर्त बघा आणि त्याविषयी आपण हे सगळं करा. आता हा तुमचा बर. प्रश्न जो आलाय त्यालाच अनुषंगाने मी आता एक जे नंतर मी अनाउन्समेंट करणार होते ते आता बोलते. हम्म. मार्गशीर्ष महिना येतोय 2 तारखेपासून, 2 हम्म. हम्म. तारखेपासून. हम्म. आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप खूप महत्व दिलेलं आहे. हो. सगळ्या हो. मासांच्या वरती मार्गशीर्ष महिना आहे असं शास्त्रामध्ये सांगितलंय, हो. वेगवेगळ्या उपासना, पूजा, अर्चा, दान धर्म करण्यासाठी. हम्म. आणि शास्त्रामध्ये सांगितले की हा महिना स्पेशली कशासाठी सांगितला आहे, तर हा महिना हम्म. स्पेशली कृष्णाची पूजा, श्रीकृष्णाची ओ. पूजा आणि श्री ओके. महालक्ष्मीच्या पूजेसाठी हा महिना अलॉट केलाय. हो. हो. तर ह्याच्यामध्ये गुरुवार जो येतो मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, हा अत्यंत ओके. सुंदर आणि चांगला मुहूर्त सांगितलाय प्रत्येक उपासना पूजेसाठी. ओके. हम्म. तर त्या सगळा जो काही येणार आताचा पुढचा महिना आहे, तर सगळा एक मुहूर्त साधून हम्म. आम्ही, जी आमची पूर्ण टीम आहे, श्री महामेरू साधना मेडिटेशन आणि रिसर्च सेंटर जे आहे आमचं, हम्म. त्या रिसर्च सेंटरने असं ठरवलंय की सामान्य लोकांना सुद्धा ही महालक्ष्मीची उपासना घरात करता आली पाहिजे, शास्त्रशुद्ध पद्धतीनं, हो, अगदी व्यवस्थित म्हणजे हा. संकल्प करून, हम्म. आचमन करून, अशा पद्धतीनं. तर ही सगळी शास्त्रशुद्ध पद्धतीची पूजा आम्ही सर्वांना शिकवणार आहोत. अरे वा. मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 3 दिवस ह्याचे सेशन्स चालतील, संध्याकाळी 5 ते 6. ओके. त्याची लिंक ग्रुपवर शेअर केली जाईल. बर. तर त्या अनुषंगानं त्यासाठी लागणारी सगळी माहिती किंवा कुठल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं हे पण एक शेअर केलं जाईल. त्याचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप बनवला जाईल, ज्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. अरे वा, खूप साधी छान. सिंपल गोष्ट आहे, पण ती 4 मंत्र तुम्ही म्हणा आणि ते करा, नाही. तुम्हाला गरज नाही लागणार आहे. हो, करू करू ना. हो. आणि तुम्ही. आपल्याला समाधान मिळणार आहे की मी पूजा केली आहे. हो, ते महत्वाचं. हो ना. आणि मग मला तेच डोक्यात होतं की त्याच्यासाठी परत काय वास्तुशास्त्र करावं का नाही भटजी नाही बोलवावं, नाही की नाही नाही म्हणजे आता आम्ही 10-15 वर्ष त्या ईशान्य कोपऱ्यातलं त्या रूम मधनं हलवून आम्ही बाहेरच्या हॉलमध्ये आणायचं, तेव्हा विचार करून मग मोठा नाही नाही. प्रश्न माझ्या तुम्हालाच मनातला. तुम्ही हं. छानपैकी शांतपणे बसून व्यवस्थित त्याची पूजा करू शकणार आहात, एवढं तरी शिकवण्यासाठीच आम्ही थोडे प्रयत्न करणार आहोत. नक्की नक्की नक्की, मी त्या सेशनला जॉईन करेन नक्की. उद्या हं. ती सगळी ग्रुप बनवण्यासाठीची सगळी प्रोसिजर कंप्लीट केली जाईल. आणि हो. त्याच्यामध्ये मग नवीन ज्यांना कोणाला शिकायची इच्छा आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने महालक्ष्मी उपासना, त्या ओके. लोकांकडे जॉईन होऊन जा. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हो. शिकवल्या जातील, फ्री ऑफ हो. कॉस्ट मध्ये असणारे हे. हो. प्रत्येकाला त्याचा फायदा करून घेता येऊ शकेल. ओके. ओके. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मॅडम. ठीक आहे. नमस्कार. जय गुरुदेव नमस्कार. मॅडम. जय गुरुदेव. मॅडम कोण मी बोलतंय? सचिन चोपडा बोलतो बुलढाण्याहून मॅडम. बोला.
मॅडम एक प्रश्न असा होता माझा. हम्म. जसं आपण आज बोललो मंदिरावरती, तर देवघर आपण घरातल्या बद्दल बोललो मॅडम. आता समजा मी व्यावसायिक आहे, माझं दुकान, तर ही देवघरांची पोझिशन आणि ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या त्या दुकानातही लागू होतात का मॅडम? अगदी बरोबर, ह्या दुकानासाठी सुद्धा लागू पडतात. कारण ते सुद्धा पूर्ण समाजासाठी नाहीये, आपल्या काही लोकांसाठीच आहे ते पूजाघर. ओके, म्हणजे जितक्या गोष्टी घरच्यासाठी लागू आहे इतक्या गोष्टी तितक्याच तुमच्या आपण. ऑफिस मधल्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा असंच आपण देवघर पूजाघर करू शकतो. अच्छा, आणि एक गोष्ट अजून, जसं बसल्यावर तुम्ही नाभीच्या वरची एक जागा सांगितली, तसं हार्टच्या वरची जी जागा सांगितली ती उभे राहिल्यानंतर आहे की जर उभा बसूनच हार्ट? नाही, उभं राहून जर तुम्हाला पूजा वरती देवघर मांडायचे, अच्छा. बऱ्याचदा घरामध्ये काय प्रॉब्लेम असतात, छोटी मुलं असतात, दिव्याला हात लावतात, खाली जागा नसते, त्यामुळे देवघर वरती मांडतात, भिंतीवरती लटकवलेलं असतं येस. वरच्या. त्यावेळेला देव देव कुठे आले पाहिजे, तर तुमच्या हृदयाच्या लाईनला देव आले पाहिजेत. ओके, आणि समजा आपला एक मोठा हॉल आहे, त्या हॉललाच आपण पार्टेशन केलेलं आहे, पहिले किचन आहे, त्यानंतर देवघर आपल्याला तिथं मांडायचं आहे, तर तिथं भिंत जर मांडणं शक्य नाहीये, पण आपण तिथं पार्टेशन केलं प्लायवूडनं वगैरे किंवा फर्निचर मध्ये, तर तो ईशान्य कोणा धरला जाईल मॅडम? नाही, ईशान्य कोपरा पाहिजे, मग तिथे तुम्ही पार्टिशन करा, काही पण करा, ईशान्य कोपऱ्यामध्ये काही असू शकेल ना तिथे. अच्छा, तर वुडन पार्टिशन मध्ये ते काही ग्राह्य धरल्या नाही जाईल चालू की शकत. ईशान्य? बस बस, ओके, घराचा थँक्यू ईशान्य मॅम. कोपरा असला पाहिजे फक्त. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. अजून काही प्रश्न आहेत कोणाला पूजा घराबद्दलचे? जय गुरुदेव मॅडम. जय गुरुदेव. वैभव जोशी बोलतोय. हा बोला, कुठून बोलताय आपण? चाळीसगाव. येस, बोला. ईशान्य आणि वायव्य जर कधी तिथे जागा नसेल तर मग देवघर कुठे ठेवता येऊ शकतो? कुठल्याही रूमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये. ठीक आहे मॅडम. कुठल्याही रूम. आणि शंख आणि घंटा हे देवघरामध्ये कुठे पाहिजे? शंका देव घरामध्ये कुठे पाहिजे म्हणजे? देवघरामध्ये म्हणजे आपल्या उजव्या हाताला हा, आपल्या शंख असं आपल्या उजव्या हाताला दोन्ही गोष्टी ठेवायच्या. बर. शंखाबद्दल म्हणाल तर शंख आडणीवर ठेवायचा, जे कासवासारखी आडणी असते त्याची. हो हो हो. कासवाचं तोंड आपल्याकडे पाहिजे आणि त्यावर तो शंख मांडला बरोबर. गेला पाहिजे. आणि घंटाच्या शेजारी आपण मांडू शकता. आणि शंखाचं तोंड देवघराकडे पाहिजे की टोक उत्तरेकडे पाहिजे? टोक टोक आतमध्ये पाहिजे हा, पूजा घराकडे. हा, बर बर. आणि तो आपल्या उजव्या हाताला पाहिजे की डाव्या हाताला पाहिजे आपल्या उजव्या शंख? हाताला. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार मॅडम, मी माधुरी कुलकर्णी बोलते. हा बोला. माझा दरवाजा जे आहे ते पूर्वेला आहे आणि पूर्व उत्तर मध्ये जो कोपरा आहे ते एकदम हॉलमध्ये दारातून आल्याबरोबर दरवाजामध्ये येत होते. तर मग ते कसं मांडायला पाहिजे देवघर? ईशान्य बाकीच्या कोपरा. रूम बेडरूमच आहेत, मग त्या दोन आहेत तर. बरं, ईशान्य कोपरा जर तिथे मिळत असेल तर त्याला जसं आता ह्यांनी सांगितलं तसं तुम्ही छोटंसं एखादं पार्टिशन करून तिथे देवघरासाठी जागा होऊ बरं. शकते. तर ते पार्टिशन केल्यानंतर हे आवाज गेला तुमचा. माधुरी, ती आवाज पूर्व आणि पूर्व आवाजच आणि नाही. उत्तर ईशान्य कोपऱ्यामध्ये, हॅलो, बोला बोला बोला. ईशान्य कोपऱ्यामध्ये दरवाजा आहे एक इकडं, काय म्हणतात, गॅलरीला असं रूम करून घेतल्यासारखं आहे. मग ते अद्दर होईल का त्याच्यामध्ये, का तसं ठेवता येईल आपल्याला? नाही नाही, गॅलरीमध्ये पूजाघर नाही ठेवायचं. नाही म्हणजे हॉलच्या रूम. हॉलचा ईशान्य कोपरा शोधा, किचनचा एखादा शोभा, बेडरूमचा ईशान्य कोपरा, कुठला तरी एक ईशान्य कोपरा तुम्हाला शोधता आला पाहिजे. मग बेडरूम मध्ये कसं करता येईल आपल्याला देवघर? बेडरूम मध्ये कोणाचं बेडरूम आहे त्यानुसार तुम्ही तिथे देवघरासाठी प्रॉपर एक अरेंजमेंट करून पार्टिशन करून देवघर मांडू शकता. तिथे पण ना कसं अच्छा. होतं, बेडरूम मध्ये बऱ्याच गोष्टी होतात. मग पाय कुठे करायचे झोपताना, तोंड कुठे करायचं, तिथे कुठल्या एजची माणसं झोपतात, हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आपल्याला. त्यामुळं बेडरूम जर असेल तर वयाने मोठ्या ज्येष्ठ नागरिकांच्या बेडरूम मध्ये आपण पूजाघर ठेवू शकतो. ईशान्य कोपऱ्यामध्ये मुलांच्याही बेडरूम मध्ये पूजाघर घालतो. तर अशी अरेंजमेंट आपल्याला करावी लागणार आहे. बऱ्याचदा आता ह्यांच्या प्रश्नांवरून असं बघायला मिळतं की घरामध्ये सगळ्या गोष्टींसाठी जागा असते, पूजा घराला जागा नसते.
तसंच होतंय आता कारण इथं. एकदम हॉलमध्येच येतोय, ईशान्य कोपरा एकदम हॉलमध्ये येतो आणि अगदीच काहीच हरकत नाही दरवाजाला चिटकून. पार्टिशन करून तुम्ही ईशान्य कोपऱ्याचा, कारण त्या कोपऱ्यालाच महत्व दिलंय ना, त्या ईश तत्वालाच महत्व दिलंय, म्हणून तर तो निवडलाय कोपरा देवघर मांडण्यासाठी. जर त्या जागेचा, त्या अच्छा तत्वाचा, त्या कोणाचा, त्या दिशेचा जर आपल्याला उपयोग नाही करून घेता येत, तर आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये कमतरता राहणार आहे, त्या तत्वामध्ये कमतरता येणार आहे. बरं, आपण हॉलमध्ये समजा नाही जमलं तर बेडरूम मध्ये जर करायचं म्हणलं तर बेडरूम मध्ये बाथरूमचा हे येते, कोपरा येतो हा, तो तर तुम्ही बेडरूमला. यासाठी ना प्लान करून मला व्हॉट्सअप करा. सगळ्या जागा मी अवेलेबिलिटी तुम्हाला सांगून देते की इथे 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 तुम्ही ठेवू शकता. तर असं मोघम बोलून मी तुम्हाला सांगणं मला योग्य वाटत नाहीये. प्लान काढला नाही मॅडम, आपलं मध्ये हा, मी तुम्हाला आपलं बोलणं प्लॅनवर झालं, सांगून देईन मी ना की आणि इथे इथे देवघर इथे ठेवून टाका, असं प्लॅनवर 2-4 जागा शोधून तुम्हाला काढून सांगून देते. तुम्ही मग आपल्याला तिथे करता येऊ शकतं. तुम्ही विजिट करा मॅडम घरी. बेस्ट बेस्ट ही जाय चांगली गोष्ट आहे. घेऊन जाईल, ओके. घेऊन जाईल. सगळ्याच गोष्टी हो समोर हो होतील. बेस्ट बेस्ट बेस्ट. हो हो. ठीक आहे, अजून काही कोणाला बोलायचंय तर देवघराबद्दल मॅम, सामान्य. हा बोला. देवघर म्हणजे आमच्या दुकानात. कोण बोलतंय, कुठून बोलतंय, मला जरा समजू द्यात की. ओके, सॉरी. मी मेघा बोलते कोल्हापूरवरून. बोला. अं, आमच्या दुकानात म्हणजे हॉटेलमध्ये देवघर आहे ते असं डोक्याच्या वरती आहे, भिंती ईशान्य कोपऱ्यात. मग ते तसं चालेल का? आता स्टूल वरती सांगितलं ना, चढून नाही नाही चालणार? त्याला काही घेणं देणं पडलंय, तुमच्यासाठी चाललंय ते सगळं. पूजा आपल्या वगैरे हार्ट तेवढं स्टूल वरती चढूनच होते. हृदयाच्या लेवलला तुमचे देव पाहिजेत, ओके. अशी अरेंजमेंट करा. मी तेच सांगते नेहमी, आता मला हा नेहमी लोकांना सांगावं लागतं जेव्हा आम्ही वास्तूमध्ये काम करते तेव्हा. अख्खं घर प्लान करतो आणि सगळ्यात शेवटी देवघरासाठी जागा शोधत असतो आपण. आता देवघर कुठं बसेल, नाही, सुरुवात देवघरापासून करा. चालेल. हा कोपरा इथे अलॉट केलाय पूजा करायसाठी, आता बाकीचं प्लॅनिंग करूयात, ओके. असं करता आलं पाहिजे. हो. तर तो छान जी गोष्ट हवी ना, सगळं त्यासाठी चाललंय हो. हे सगळं शांत राहिलं पाहिजे म्हणून चाललेलं आहे सगळं. तर त्याचं इम्पॉर्टन्स समजून घ्या तुम्ही. चालेल. देवघर का असावं हे म्हणून मी सगळ्यात सुरुवातीला तेच सांगितलं की का असावं. हे असणं कसं आहे, काय काय, हे सगळ्या नंतरच्या गोष्टीत का असावं हे महत्वाचं आहे तिथे. ठीक आहे, चालेल. डन. तर आज हा मी विषय. बोलू मॅडम एक? अगदी बोला बोला. येस, सॉरी हा. माझं एक म्हणणं एक देवघरासाठी काही स्पेसिफिक एक जागा किंवा किती इतकं स्क्वेअर फूट असलंच पाहिजे, किंवा माणूस बसल्यानंतर मांडी मारून बसला पाहिजे तेवढीच जागा, किंवा फार अलग अलग कॅल्क्युलेशन्स आहेत? प्लीज थोडस. नाही नाही नाही, पूजा घराबद्दल असं काहीच नाही सांगितलेलं. पूजा घर आयताकृती असावं, विषय संपला. खाली असेल तर नाभीच्या वरती आलं पाहिजे, नेवल लाईनच्या वरती, बेंबीच्या वरती आले पाहिजेत देव. उभा असाल तर हृदयाच्या लाईनला असलं पाहिजे. बस, ह्याच्या पलीकडे तुम्ही बाकीचं याच्यावर काहीच नाही. काहीच नाही, काहीच येस नाही, काहीच नाही. येस जान्हवी येस, बोलू थँक्यू. का? जान्हवी मॅम, हा बोला, कोण बोलतंय? मी अस्मिता जाधव बोलते मुंबईवरून. आवाज बारीक येतोय, बोला. आता येतोय का मोठा? येतोय येतोय, बोला. हा, मला हे विचारायचं होतं, चौरंगावर देव ठेवले तर चालतात का? हा, चौरंगावर पूजा घर आहे का चौरंगावर डायरेक्ट देव मांडलेत? चौरंगावर डायरेक्ट देव मांडले. मी काय सांगितलं आता की पूजा घर आयताकृती पाहिजे. आयताकृती गोष्टींमध्ये देवघर पूजा किंवा देव मांडले पाहिजे. चौरंग हा चौकोनी असतो आणि आकार खूप मॅटर करतो. आकार प्रचंड मॅटर करतो, त्याचे इफेक्ट खूप बघायला मिळतात. त्यामुळे चौरंगावर डायरेक्ट देव न मांडता त्याच्यावरती आयताकृती देवघर आणा आणि त्याच्यावरती पूजा करून मांडा. आणि अजून एक विचारायचं होतं, बोला. आता तुम्ही म्हणतात की तुम्ही अजून एक सेशन घेणार आहात, पूजा कशी करायची काय वगैरे. यंत्र आणि यंत्रावरती मी घेईल. यंत्र पूजा घरामध्ये. हा, 5 ते 6चा टायमिंग मध्ये तुम्ही हा 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 मग ते टायमिंग पुढे होईल का? कारण का माझे कॉलेजची वेळ नेमकं माझं लेक्चरचा पिरियड 5 ते 5:45 आहे. बर,
विचार मला करूयात आपण सगळ्यांच्या दृष्टीनं. जर 6 ते 7 घेता आलं तर मग तसं बघता येईल, किंवा त्या सेशन्सचे रेकॉर्डिंग त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या लोकांना मिळतील, तर तुम्ही ते रेकॉर्डिंग्स पण ऐकू शकणार आहात. बघूयात आपण कसं चालेल ते. ठीक ओके आहे. मॅडम. ठीक आहे. तर उद्या जे काही मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी उपासनेबद्दलचे सगळे डिटेल्स ग्रुपमध्ये शेअर केले जातील. त्याचा एक वेगळा ग्रुप बनवला जाईल. ज्यांना कोणाला इच्छा आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. काही संस्कृत मंत्र आहेत, काही गुरुजी जे आतापर्यंत करते सगळ्या गोष्टी उपासनेच्या लागणाऱ्याच, फक्त तेवढ्याच तिथे शिकवलं, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरी दर गुरुवारी ही महालक्ष्मीची उपासना किंवा इतर मुहूर्ताला सुद्धा ही महालक्ष्मीची उपासना चांगल्या पद्धतीने करू शकाल. ठीक आहे. तर मला वाटतं आजचं सत्र आपण इथे थांबूयात. आपण 15 मिनिट जास्त घेतलेली आहेत, पण हरकत नाही. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देता आली हे महत्वाचं आहे. आणि डोक्यातले सगळे प्रश्न गेल्यानंतर शांतपणे बसून डोळे मिटून 10 मिनिटं ध्यान तरी कराल आता उद्यापासून देवघरामध्ये. हे माझ्यासाठी खूप झालं. मानसिक शांतता महत्वाची आहे आपल्या सगळ्यांसाठी. ठीक आहे. आजचं सत्र समाप्त करूयात येस येस. पाठाने. थँक्यू थँक्यू थँक्यू. जय गुरुदेव. थँक्यू मॅम. जय गुरुदेव. शांती पाठाने आजच्या सत्राची समाप्ती करूयात. ओम सर्वेषां स्वस्तिरभवतु, सर्वेषां शान्तिरभवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम शांती शांती शांती. जय गुरुदेव. जय तु शास्त्र, जय तु भारत.